राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। घोडबंदर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 2 जुलै रोजी प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या 2 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात 4 पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग आणि पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रुंदीचे आहेत। त्यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। या भागात अवजड वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते। या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचं रुंदीकरण करणं आवश्यक आहे। तथापि रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला खाडी असल्याने रस्त्याचं रुंदीकरण अशक्य आहे। त्यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचं आहे। तसंच भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतूक कोंडी मोठ्याने होत असल्याने मुंबई महापालिकेच्या वतीने वर्सोवा ते भाईंदर या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्याने भाईंदर ते घोडबंदर पर्यंत येण्याकरता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग होणं गरजेचं असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे। या संदर्भात एक बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये साधारणपणे 11,500 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी आणि भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी 8,500 कोटी रुपये असे अंदाजे 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट मंच प्रशिक्षिका पूजा सुर्वे आणि मानसरी सुर्वे यांच्या ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक अकादमीतील 2 जिम्नॅस्ट खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। नॅशनल गेम्समध्ये पदक पटकावल्याबद्दल राज्य शासनाने दखल घेत संयुक्ता प्रसेन काळी हिला 40 लाखांचे तर किमया कार्ले हिला 10 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवलं आहे। जिम्नॅस्ट किमया कार्ले हिने इजिप्शियन फारो चषक 2024मध्ये अनोखा विक्रम रचला तर 17 वर्षीय किमया FIG आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 2 स्पर्धांमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे। किमयाने हूप आणि बॉल या दोन्ही अंतिम फेरीमध्ये 25.50 आणि 25.00 गुणांसह 7वं स्थान पटकावलं। 4 ऑलिम्पियन आणि पॅन अमेरिकन चॅम्पियनशिप पदक विजेत्यांसह 18 देशांच्या कडव्या स्पर्धेनंतर ही ऐतिहासिक कामगिरी तिने बजावली आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्राच्या डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्यामध्ये TDRFच्या जवानांना यश आलं आहे. मुंब्रा बायपास मुंब्रा ठाणे या ठिकाणी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास खडी मशीन रोड दर्ग्याच्या डोंगरामध्ये 5 मुलं गेली होती. त्यांना परतीचा मार्ग परत न मिळाल्याने ते तिथे अडकले होते. या संदर्भात अग्निशमन दलाला माहिती मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या आणि TDRFच्या जवानांनी, NDRTच्या जवानांनी या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. असदुल्ला शेख, मोहम्मद शेख, ईशान शेख, मुन्ना शेख आणि अमीर बाबू शेख अशी अडकलेल्या मुलांची नावं होती. घटनास्थळी डोंगरामध्ये प्रचंड घसरण होती. पाऊस सुरू होता. दाट अंधार होता. या सर्व कठीण परिस्थितीमध्ये अडकलेल्या मुलांची मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी श्री दिवटे तसंच श्री खेताडे तसंच अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे TDRF टीम, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि गिर्यारोहक यांनी या मुलांची सुटका केली. ही मुलं या ठिकाणी खेकडे पकडायला गेली होते अशी माहिती मिळाली आहे. तब्बल 12 तासांनंतर ही सुटका झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार 6 जुलै आणि रविवार 7 जुलै या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या योजनेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री आनंद परांजपे यांनी दिली आहे. अर्ज शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध होणार असून आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्र ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी नोंदणी करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे OTP देण्यात येईल अशी माहिती देखील या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी दिली आहे. पांढरे शिधापत्रकधारक ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा दाखला या शिबिरामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पांढरे शिधापत्रिका धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, 4 फोटो, मागील 3 महिन्यांचं लाईट बिल, 3 शेजाऱ्यांचं आधार कार्ड आणि अपडेट केलेले बँक पासबुक ही कागदपत्रं आवश्यक असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 दिवसाचं शिबिर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये केली. मी खास करून आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन. त्यांच्या खात्यातर्फे
महिला व बाल कल्याण विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे. आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील, कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते. बँकेचं अकाउंट, IFSC कोड, आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे. त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे. फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून OTP किंवा रिसीट देतोय. थोडासा ॲपमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ लागतोय, पण सगळ्या आज जेवढे फॉर्म्स आमच्याकडे जमा होतील हे सगळे ऑनलाईन अपलोड करून आम्ही रिसीट्स आणि OTP सर्व महिलांना आम्ही देणार आहोत. राष्ट्रवादीचे आमचे सर्व सन्माननीय नेते अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व आदितीताई तटकरे यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज ह्या तिघांचे आम्ही मनापासून आभार मानतो की लाडकी बहीण ही योजना सगळ्या महिला भगिनींसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लागू केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. माझं नाव रश्मी राजाराम मोरे. मी एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यापासून लाडकी बहीण ही योजना राबवल्यामुळे व वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळण्यापासून त्यांची आम्ही आभार मानत आहोत. आदितीताई तटकरे यांचेही आभार मानत आहोत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.